नमस्कार, मी सुचिताज धीरज लाईफस्टाईल लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण पार्ट 2 मध्ये महाबळेश्वर ते रायगड हा संपूर्ण प्रवास बघणार आहोत. जर तुम्ही पार्ट 1 पाहिला नसेल, पार्ट 1 मध्ये महाबळेश्वरचे संपूर्ण टुरिस्ट प्लेसेस दाखवले आहेत. पाहिले नसतील तर लॉग लगेच जाऊन तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. नमस्कार, मी धीरज. आज आपण रायगड या किल्ल्यावर जाणार आहोत. रायगड हा किल्ला इतर लोकांसाठी किल्ला असेल, पण आम्हा मराठी लोकांसाठी हे आमचे एक पवित्र मंदिर आहे. आज आपण पाचाड या ठिकाणाहून पायी चालत रायगडावर चाललेलो आहोत. या तलावाला इतिहासामध्ये हत्ती तलाव असं म्हटलं जातं. आपल्या मनात एक प्रश्न पडतो, आपण 2 पायाचा माणूस, खालून येतेवेळी आपल्या डोक्याचा घाम हा पायांच्या नखाने नक्कीच स्पर्श झाला असेल. मग गडावरती हत्तीने शक्य आहे का? गडावरती हत्तीने शक्य नव्हतं, परंतु आपल्या महाराजांनी गडावर हत्ती आणले होते. हत्ती कसे आणले आणि काय आणले ज्याची माहिती आपण राज दरबारामध्ये घेणार आहोत. त्या हत्तीने इथं आंघोळी करण्याची जागा होती. वरती हत्तीगण आहे, तिथं त्यांची खाण्यापिण्याची सोय केली जायची. अशी गडावरती मोठमोठी 11 तलाव आणि 84 पाण्याचे टाके. मग या 11 तलाव का बुजली गेली? या आपल्या महाराजांची दूरदृष्टी, महाराजांचा गनिमी कावा. ज्या 11 तलावांचा काला आपण हाती तलाव जसं पाहिलं तसं याच वरच्या बाजूला जे तलाव आहे, या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. हा गंगासागर तलाव 32 फूट आतमध्ये डीप आहे आणि ह्याच्या आतमध्ये 2 पाण्याचे विहीर आहेत. बघा, जे काशीवरून जगाबट्ट आले तरी 7 नद्यांचं 7 समुद्राचं पाणी नेलं होतं राज्याभिषेकासाठी, आणि राज्याभिषेक करून उरलेलं जलहित पाणी या तलावाच्या आतमध्ये सोडला. आणि ज्यावेळी सोडण्यात आला त्यावेळी कविता रचली की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या सरा बहिणी, आणि 7 नद्यांचं पाणी जनीय झाला. तीर्थांची घरा नाव आहे त्याचे गंगासागरा. याच्या आतमध्ये 12 महिने पाणी असतं. बघा दादा, गडावरती कधी पाण्याची अडचण आणि टंचाई तुम्हाला कधी भासणार नाहीये. असं तलाव, असं नाव आहे गंगासागर तलाव. बघा, या गंगासागराच्या वरच्या बाजूला हा 2 इमारती तुम्हाला पाहायला मिळते. या इमारतीचं नाव आहे विजयस्तंभ आणि या इमारतीचं नाव आहे मनोरस्तंभ. बघा, हा जे 2 स्तंभ तुम्हाला एकावरती 2 ते 3 मजली पाहायला मिळतील. पूर्वी एकावरती 2 इमारत्या 7 मजली उंच होत्या. बघा, या इमारत्या 7 मजली. 7व्या मजल्यावरती विजयाचं प्रत्येक
म्हणून भगवध्वज वरती लावायचे, वरती टॉपला भगवध्वज वरती, त्या वरती पाण्याच्या टाक्या आणि तांब्याची पाईपलाईन दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती पाणी सोडायचं आणि मध्ये कारंजे असायचं. 300-500 दिवे लावायचे, मखमली पडद्याने सजवायचे, कारण की आजूबाजूला 84 गावं होती आणि 8 गडकिल होते. त्याला समजलं पाहिजे राजाने गड जिंकलाय, त्यामुळे ते वरती जाऊन भगवध्वज लावला जायचा. बाजूला महाराजांच्या राणं थंड हवेची बससाठी रायगडाची समोरची बाजू पाहण्यासाठी या मोहल्ल्यामध्ये यायच्या बघा. मेना गेट आपण पाहण्यासाठी पुढे जाणार आहोत, पण त्या अगोदरच्या गेट मधून वरती जाणार आहोत आपण. वरती त्या गेटचं नाव पालखी गेट. छत्रपती शिवराय, आपला आऊसाहेब संभाजी राजे कुठलाही गड बघायला मिळणार नाहीये. आपल्याला या बाजूला जायचं नाहीये, पण इकडे रोपे प्रकल्प येतो आणि हा जो गेट आहे जे लोक रोपेने वळले करून येतात. मग या बाजूला मेना गेट आहे. मेना म्हणजे काय स्त्रियांसाठी होता बघा, आणि पालखीमध्ये पुरुषांसाठी तुम्हाला म्हणतो. मग मेना पॅक राहतो. मग महाराजांच्या राण्या सायंकाळच्या वेळी पॅकबंद मेन्यामध्ये बसून रायगडाच्या मागील बाजूला बाग बगीचा फिरायला जायच्या. आता तिकडे तुम्ही काय पाहिलं, तिकडे आता आपण बघायला जात नाही, पण इकडे रोप येतो बघा. मेना स्त्रियांसाठी होता, पालखी पुरुषांसाठी. दोन्ही गेटाला खाली कुठं लागले बघा, राण्यांचे महाल. आणि आपण ज्या कट्ट्यावरती सगळ्यांना उभा राहतो माहिती आहे ना सगळे, हे दास्यांचे होतं. दासी म्हणजे कोण? राणीचं नोकर होतं बघा. राणीने आतमध्ये बोलावलं, राणीचं काय काम करून झालं तर दासोन इथे परत विश्रांती करायची. हे नोकरांच्या करांची घर होती बघा. आता जाऊन आपण महाराजांचा प्रशस्त असा राहता राजवाडा. महाराजांपर्यंत आवाज येतो, त्याला धोनी चमत्कार म्हटला. पडाचा दरबार ओपन आहे तरी आवाज होतो बघा. आवाज घुमतोय बघा. हा थोडं क्लायमेट ठीक आहे आणि माणसांची गर्दी त्यामुळे होत नाही. जायचा इथून पेपर जरी फाडलेला आवाज पर्यंत होतो. इथे महाराजांचं 32 मनाचं सोनाचं सिंहासन होतं बघा. 1 मन म्हटलं तर 40 किलो आणि 32 मन म्हटलं तर 1280 किलो वजनाचं सोनाचं सिंहासन. तो जुल्फिकार घाड होता, टोपा होता, इतिगत घाट आणि घाडाचे घाव करून सोनाचं सिंहासन फिरवली. पण त्याची प्रतिकृती, त्याची प्रतिमा राहावी. त्यामुळे 2009 साली कोल्हापूरचे 13वे महाराज, 1945 साली भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानचंद सिंग यांनी बसले. याच ठिकाणी राजे रयतेचे राजे झाले, छत्रपती झाले. राजे सकाळी पहाटे 5 ला उठतात, आपल्या राहत्या राजवाड्यामध्ये स्नान करतात. अंगावरती पोशाख परिधान करून, कावडाच्या माला घालून, कपाले चंद्रकोर लावून आई भवानीला साकडं जगदीश्वराला नतमस्तक झाले. आई भवानीला दर्शन घेऊन आले, जगदीश्वराला नतमस्तक झाले. जयदेवता शिरकाई राजे दरबाराच्या आतमध्ये राहते. हा दरबार वर्गाचा भरला होता. 6000 लोकांनी राजे येतात, डोक्यातला फेटा काढला.
महाराजांनी मानाचा मुजरा स्वीकारला ना, पण महाराजांचं अंतःकरण भरून आलं. का भरून असेल अंतःकरण? कारण की ज्या शूर वीरांवरती, ज्या सरदारांवरती आम्ही रयतेचे राजे झालो, छत्रपती झालो, ती लोक जेव्हा दरबारामध्ये पाहायला मिळत नाही, पाहायला मिळतात त्यांच्या विद्वान. पहिली पाठ करतो माझा ताना, वादीला घेत्या कोणी मग माझ्या राईबाचं म्हणताना माझा ताना. आता मला दरबारामध्ये पाहायला मिळतो. बाजीप्रभू देशपांडे नागपरी तर सातवी पण लाखाचा पोषणा, गडाला पण श्रेगिर आपण लाखो वीराची नावं घेत राजे शासनावर 1000 मोहरा उतरला, 7 नद्यांचा अभिषेक झाला, खेड्यापाड्यांच्या गावात 7 सजरा हे राजे छत्रपती या दरबारामध्ये नरकर सर्वांनी महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश श्रीधीश्वर महाराजा धीरज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. जय वाणी, जय शिवाजी. याच ठिकाणी रासे रयतेचे राजे झाले होते, छत्रपती झाले. हा गेट जो आहे हा नाव आहे नगारखाना. ते नगारे सरे महादरवाजा बंद केलायचा, सकाळ जर का वाजवले का उघडला घ्यायचा. याची कॉपी करून दादा मुंबईच्या गटामध्ये हा 400 वर्षापूर्वीचा मुंबईचा गट म्हणजे 150 वर्ष. ही जी आहे ना बघा समोरची दगड, ह्याचे काय कारण आहेत. काय लोक म्हणतात त्या दगडामुळे एक होतो, आणि काय लोक म्हणतात त्या दगडावरती भूमिपूजन झालेलं आहे, त्यामुळे तो दगड इथे. आता मग पुढे जाऊ होळीचा राऊंड 1000 पेढे गिरीश घे आता. प्रमोद विशाल जय. शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. अशा पद्धतीने आमचा संपूर्ण हा रायगडचा प्रवास पूर्ण झाला. रायगडचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत जय शिवराय.